मी काय कुंडली वगैरे वागणार नाही आहे. तू कसा वागणार आहेस ते सांग असं ठणकन मुलीने विचारलं पाहिजे. आणि जेव्हा तो त्या टेस्टला तगेल त्याच मुलाशी मुलीने लग्न केलं पाहिजे. कारण आत्ताची मुलगी ही कालच्यासारखी आपली कुणावर तरी अवलंबून असणारी मुलगी नाही. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणार आहात. तुमचं स्वतःची एक तुमची स्वतःची आयडेंटिटी आहे. त्यामुळे आता मी आणि आशुतोषने आपलं भारावर परिमाण देऊन आम्ही फटाफट लग्न करून टाकली आणि ती टिकली. पण आत्ताच्या काळात असं होईलच, तकातिकीच्या काळात असं नाही. तर ते जास्तीत जास्त टिकावं अशी इच्छा असेल तर मुलीने जास्त जागरूक राहायला पाहिजे आणि मुलांनी सुद्धा तेवढंच एक शहाणपण ठेवलं पाहिजे. ही जी कोण आपली मुलगी आपल्या वाटेल येते कितीही प्रेम वाटलं तरी ती आपल्याला पेलेल का याचा विचार करा. ती टिकली कारण पूर्वीची मुलं समजूतदार होती. तर हा समजूतपणा त्याच्यात माझ्या वयातला जो 15-20 वर्षाचा फरक आहे त्यातला आहे. आणखीन काय आहेत का? नाही तसं खूप आता वेळेचं थोडंसं बंधन आहे आणि जब्बारचा आंतरधर्मीय विवाह जातपात धर्म न मानणाऱ्यापैकी जब्बार आहे. नाही तर आपल्याकडे आता वातावरण इतकं विचित्र असतं की केसरीला हिरवा अतिरेकी वाटतो आणि हिरव्याला केसरी अतिरेकी वाटतो आणि शोक चक्राखाली पांढरा मध्येच फाटतो त्या ठिकाणी. तेव्हा ही पांढरी शुभ्र अशी दोन्ही आपली दिग्दर्शक मंडळी. आता आपण ज्यांचा सन्मान केला त्यांना वाटलं तुम्ही बोलाल का, तर नाही म्हणून सांगितलं की ज्यांनी रसरंग जो संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होता आणि मराठी सिनेमाचं एकमेव ते तसं साप्ताहिक होतं आणि पुढे चित्रणन त्यातही मी अनेक वर्षी लिहित होतो. तो मंगळवारी बुधवारी शिव्या देऊन मला लिहितं केलं. नाही तर मी कधी लेखक झालो असतो की मला माहीत नाही. पण इसाक मुजावरने सांगितल्यामुळे मी लेखन वगैरे सातत्याने सुरू केलं. पण त्यांना विचारलं की साहेब तुम्ही बोलणार का 2 शब्द. ते कधी बोलत नाहीत, भाषण करत. पण जब्बारला मी विनंती करतो की इसाक मुजावरबद्दल आपण 2 शब्द बोलावेत आणि त्यानंतर मग आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. इसाकबद्दल मला अगदी आवर्जून माझे मित्र अरे ते बोलतात. बसूनच बोलतो ना, बसून. फक्त मला मुंबई कोणाची आहे म्हणजे आता ह्याच्यावर एक वाक्य सांगायचं आहे. आपण नेहमी मुंबई मराठी माणसाची म्हणतो. मराठी माणसाची मुंबई असेल पण सिनेमापुरता विचार करायचा झाला तर मुंबई मराठी माणसाची नाही. ह्याचं कारण फाळकेंनी पहिला चित्रपट भारतातला राजा हरिश्चंद्र मुंबईत निर्माण केला. नंतर ते नाशिकला आले. नंतर पहिला हिंदी बोलपट आलमारा हा मुंबईत निर्माण झाला. नंतर तामिळी, तेलुगू, बंगाली ते भोजपुरीपर्यंत सगळे चित्रपट मुंबईत निर्माण झाले. पहिला मराठी बोलपट कोल्हापूरला निर्माण झाला, अयोध्येचा राजा. म्हणजे मला हा प्रश्न पडतो, आपण मुंबई आपली म्हणतो मराठी माणसाची, भोजपुरीपर्यंतचे चित्रपट मुंबईत निर्माण होतात आणि मराठी चित्रपट मुंबईत निर्माण का झाला नाही, हा एक मला नेहमी भेडसावणारा प्रश्न आहे. मग आपण मुंबई आपली का म्हणायची असं काय कळलं मला वाटतं. मराठी माणूस फेकला गेला, महाराष्ट्राला अवकाळ आली आणि पाहता पाहता मुंबईची 25 वर्षात बंबई झाली. आणखीन 25 वर्षानंतर मुंबईत मराठी माणूस नसेल. आणखीन 25 वर्षानंतर मुंबईत मराठी माणूस नसेल. गिरगावातल्या शिलालेखावर फक्त पुढील मजकूर असेल की इस स्थान पर बंबई का अंतिम मराठा बटाटवाडा खाते खाते अल्लाह को प्यारा हो. जय बंबई जय इंडिया माता. तर ठीक आहे, ही मुंबई बहुरंगी अशी कशी काही आता बघत राहू आपण कशी कशी घडते ती. आज भारतीय चित्रपटाचा चालता बोलता जिता जागता इतिहास म्हणजे त्या इसाक मुजावर आहेत. कुठल्याही सिनेमातला कुठला नट होता, कुणी कोणतं गाणं गायलं, ते लिहिलं कुणी होतं, या सगळ्याची माहिती फक्त असणारा एकमेव आज महाराष्ट्रात माणूस आहे तो म्हणजे इसाक मुजावर, ज्यांचं सगळी कारकीर्द नाशिकमध्ये घडलेली आहे. म्हणून आपण आज त्यांचा विशेष सत्कार केला. त्यांना एक शुभेच्छावर 2 शब्द जब्बार बोलतील आणि मग नाही मला इसाक मुजावरांच्या बद्दल एक फक्त 2 मिनिटं असं आहे म्हणायचं. पण तुम्हाला एक सांगतो मी नवीन पिढीला की आज भारतीय चित्रपटाचा इतिहास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल
त्याने जी काही 20-25 पुस्तकं लिहिलेली आहेत त्यामध्ये इतकं सगळं काही आहे की त्या मुखपटाच्या काळात काय झालं, बोलपट आल्यानंतर काय झालं, रंग आल्यानंतर काय झालं, नवीन ध्वनी आल्यानंतर काय झालं. इतकंच नव्हे तर त्या काळामध्ये ज्या अभिनेत्री होत्या, जे अभिनेते होते, यांचं ते वैयक्तिक आयुष्यात जे ताणतणाव होते आणि त्या ताणतणावांचा त्यांच्या कला व्यापारावर काय प्रकार झाला, काय परिणाम झाला, इथपर्यंत अत्यंत अप्रतिम जर कोणाला एक इतिहासाचं एक रिसर्च म्हणून काही काम बघायचं असेल तर ते इसाक मुजोरांचं. मला असं वाटतं की आपण एक अतिशय जोरदार टाळ्या इसाक मुजोरांच्या नावाने आपण केलं पाहिजे. इतकं भरीव काम फार कमी लोकांनी केलेलं आहे असं म्हणून. परवाचाच एक छोटा प्रसंग मी आपल्याला परवाचा सांगतो. एक माझी मुलगी एक ऑडिओ व्हिज्युअल करते, त्याबद्दल एक रेफरन्स हवा होता की नवरंग नावाच्या सिनेमामध्ये जावो नटखट हे जे त्यांनी संध्याताईंनी काम केलं आहे त्याला काही डबल वापरला गेला आहे का काय असं एक तिला शंका होती. कारण इंटरनेटवरती असं काहीतरी आलं आहे की जितेंद्र नावाच्या नटाने ते केलं आहे म्हणून. तर तिला शंका आली हे कसं काय केलं गेलं आहे. तर म्हणजे एकच मनुष्य मला सांगू शकेल कोणी केलंय. आणि म्हणून मी इसाकला फोन केला की काय हो असं काय आहे का. ते म्हटलं छे तसं नाही आहे, ते सेहरा नावाचा एक सिनेमा शांताराम बापूंनी केला, त्याच्यामध्ये उंटावर जो त्यांचा मुख्य नट बसतो प्रशांत, तो घाबरायचा उंटावर बसायला म्हणून जितेंद्रनी डबलचं काम केलंय त्याच्यावरती. अरे जितेंद्र जो आपल्याला एक केवढा मोठा नट आपल्याला माहिती आहे, त्याला सुरुवातीला उमेदवारीच्या काळामध्ये राजकमलमध्ये येत होता असे, त्यावेळेला त्यांनी चक्क सेहरा पंख होते तो उडा अतिरे गाणं तुम्हाला माहित असेल, त्या सिनेमामध्ये तो मुख्य नट होता तो उंटावर व्हायचा घाबरायचा म्हणून अण्णांनी सांगितलं की जितेंद्र तू जा. आता मला सांगा ही माहिती कोणाला सांगणार, ही माहिती पटकन त्यांनी सांगितली ते असं झालेलं आहे म्हणून. आणि एक सगळ्यात फार त्यांचं एक पुस्तक महत्वाचं आहे ते असं आहे की पाकिस्तानामध्ये जी मंडळी त्यावेळेला कार्यरत होती त्यावेळेच्या हिंदुस्थानात आणि इकडच्या हिंदुस्थानात, आणि ज्या वेळेला फाळणी झाली, इतका सुंदर विषय आहे, फाळणी झाली मनदुमंगली, परंतु इंडियन इंडस्ट्री जी होती लाहोरची, महत्वाचे चित्रपट हे लाहोरला होत होते, तेव्हा अनेक मुसलमान म्हणून फाळणीनंतर पाकिस्तानात गेले. काही तिकडचे हिंदू प्राण सारखे आणि काही लोक असे होते की जे हिंदुस्थानात आले. हा जो इतिहास घडला, फाळणीवर अनेक सिनेमे झाले. आशुतोष दिरसम काइंड ऑफ एक बारीक विषय हा की त्यावेळेला तिकडच्या कलावंतीने येऊन हिंदुस्थानातली मानसिकता समजून घेणं आणि हिंदुस्थानातून त्या लाहोरमध्ये इथे हिंदुस्थान गाजवलेली नूरजहां ज्याला पाकिस्तानात जाते आणि पाकिस्तानमध्ये राहते तिथं काय होतं असा एक भाग आहे. असं एक अतिशय सुंदर पुस्तक मुजोरांनी लिहिलेलं आहे. म्हणजे सगळ्या दृष्टीने त्यांनी काम केलंय. आणि जाता तर फक्त 1-2 मिनिटं मला फक्त दादासाहेब फाळक्यांच्या बद्दल मला सांगायचे आहेत, कारण आपण आज 100 वर्षांच्या बद्दल बोलतो आहोत, त्यांच्या नगरीमध्ये बोलतो आहोत. मला असं म्हणायचं आहे की त्यांनी आपल्याला सिनेमा दिला, त्यांनी आपल्याला एक काय असते चौकट सिनेमाची प्रतिमेची, एक साधं रोपट्यामध्ये बीज टाकलं आणि त्याचं झाड वाढत गेलं, फोटो करत ज्या अवस्थेमध्ये झाड वाढलं तशी फिल्म करून त्यांनी पहिल्यांदा छोट्या दिव्यामध्ये पहिल्यांदा घरात दाखवली आणि त्यांच्या लक्षात आलं की सिनेमा चालतो असं लक्षात आलं. पण त्यानंतर त्या सिनेमात असणारे कपडेपट सगळ्यापासून ते मेकअप पासून सगळ्या गोष्टी, असं डिवोशन कुठल्याही कुटुंबामध्ये कोणी बघितलं नाही असं दादासाहेब फाळक्यांनी त्यांच्या काळात केले. पैसे नसताना सुद्धा त्यांनी गोष्टी केल्या. सगळं कुटुंब त्याच्यामध्ये असायचं दादासाहेबांचं. इतकं की आशुतोष त्यावेळेला 35 mm जी स्प्रॉकेट आहे मध्ये भोकं असतात, एका विशिष्ट अंतराने भोकं असतात, फिल्म रन होते त्याच्यामध्ये. तर विशिष्ट अंतराने जी भोकं पाडण्यासाठी म्हणून त्याला असा एक ठोका देऊन ते भोक पाडायला लागायचं. हे काम त्यांच्या बायकोनी केलंय. अख्ख्या राजा हरिश्चंद्रची अख्खी फिल्म त्या दोन्ही बाजूनी जी स्प्रॉकेटची भोकं होती त्या बाई चष्मा जाड लागला तरी त्यांनी ठोके देत ते स्वतः नवऱ्याच्या फिल्मच्या फ्रेम मध्ये ते सगळी फ्रेम होईल हे सरस्वतीबाईंनी केलेलं. असेही दादासाहेब फाळके आहेत.
वेडा होता मनुष्य, वेडा होता सिनेमा करता. वडगावला शूटिंग करत होते त्यावेळेला एकाएकी झाडावरून त्यांचा मुलगा पडला आणि तो मुलगा चक्क हरिश्चंद्राच्या मुलाचं काम करत. बेशुद्ध आहे ना तो मुलगा. इतर वेळेला लोकांची तयारी आहे, चला मुंबईला घेऊन जो बोलतच नाही मुलगा. मला एक सांगा, मी पुढची घटना सांगणार आहे, हा कुठला वेडा नाही तो कुठला माणूस असेल. यांच्याकडे असं लक्षात आलं की अरे हा मुलगा सिनेमात मरणार आहे तर त्याची चिता असणार आहे. ते म्हणाले अरे बेशुद्धच आहे, जागा असेल तर लेखा झोपणार नाही चितेवर, त्यापेक्षा हा बेशुद्ध आहे ना, घ्या 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 कॅमेरा घ्या कॅमेरा घ्या म्हणाले, हा सीन आपण पहिल्यांदा उरकून टाकूया. आणि म्हणून बेशुद्ध असलेल्या मुलाला त्यांनी ठेवलं तिथे आणि चित्रीकरण केलं. मला सांगा की जगाच्या इतिहासामध्ये कुठला दिग्दर्शक असा असेल की आयुष्यामध्ये आपल्या स्वतःच्या बेशुद्ध मुलाला हा सीन करून घेऊ शकतो. आणि जेव्हा सिनेमा पूर्ण झाला आणि त्या टेंटमध्ये ज्यावेळेला सिनेमा दाखवायला रशप्रिंट आल्या आणि ते बघायला लागले, तेव्हा दादा साहेबांना कळलं आपण काय करून ठेवलं आपल्या मुलाचं आहे. तोपर्यंत मुलगा चांगला झाला होता आणि तो शेजारी होता सिनेमा बघताना. आणि मग त्याला जवळ घेऊन दादासाहेब ढसासा रडले. तर असं सिनेमाचं जग असतं बाबांनो, हे असं वेड्यांचं जग असतं सिनेमा म्हणजे. सिनेमा म्हणजे नुसता असा केवळ एक रंग आलाय, नाच आली, गाणी आली असं नाही आहे. सिनेमाच्या मागे कष्ट आहेत. पहिल्यांदा ज्या माणसांचे कष्ट नाशकात उपसले तसे आज तसेच कष्ट ज्यांना वेगळं काहीतरी करायचं असतं त्यांच्यासाठी आहे. नवीन तंत्र आलं की त्याच्या पुढे जाण्यासाठी असतं. हे असं मोठं काही काम दादासाहेब फाळकेंनी केलं आणि ते या पुण्यनगरी केलं. या ठिकाणी आज ही परिषद आहे. तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की आमच्या सर्वांच्या वतीनं एक मोठी श्रद्धांजली ही त्यांच्याबद्दलची ही आठवण सांगण्याची होती. म्हणून मी सांगितली की द मुमेंट ऑफ डिवोशन काय असतं, की डिवोशन नावाची गोष्ट आपण करतो म्हणजे काय असतं, हे याच्यासाठी मी आपल्याला सांगितली. थँक्यू. क्षेम कल्याण. आज जब्बार साहेबांनी सांगितलं फाळकेनी किती काय केलं. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने त्याच्यासाठी फाळके अवॉर्ड सुरू केलं. त्या फाळके अवॉर्ड आज 20 लाख एक एक कलावंतांना मिळतात. फाळकेनी कधी आयुष्यात 1 लाख सुद्धा पाहिले नाहीत. 1 लाख पाहिले नाहीत. बंगला बांधताना त्यांच्यावर पैसे नव्हते. शांताराम बापूंनी आणि चंदूलाल शहानी त्यांना पैसे जमवून 5,000 दिले. त्यातून त्यांचा बंगला नाशकातला उभा राहिला आणि त्यांच्या नावाच्या पारितोषिकातून अनेक लोक आज 20 लाख रुपये मिळवतात.